नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आज आपण एक पाठ पाहणार आहोत। पाठाचं शीर्षक आहे आप्पांचे पत्र आणि या पाठाचे लेखक आहेत अरविंद जगताप। अरविंद जगताप एक प्रसिद्ध लेखक आणि पटकथा लेखक, साहित्यिक आहेत। अनेक सिनेमा, कला याचबरोबर सध्या गाजत असलेले चला हवा येऊ द्या यामध्ये पोस्टमन काकाचं पत्र या माध्यमातून ते महाराष्ट्रावर पोहोचलेले आहेत। त्यांचं लेखन हृदयस्पर्शी आहे। समाजातल्या अनेक संवेदनशील विषयावर त्यांनी अत्यंत मूलगामी स्वरूपाचं लेखन केलेलं आहे। असे प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांचं आप्पांचं पत्र हा पाठ आपण आज पाहणार आहोत। या पाठाच्या माध्यमातून शाळेतला शिपाई काका म्हणजे सेवक विद्यार्थ्यांना काहीतरी बोलतो आहे। विद्यार्थी मित्र, हल्ली मोबाईलच्या जमान्यामध्ये आपण एकमेकाशी संपर्क हे भ्रमणध्वनीच्या माध्यमातून साधत असतो, त्यामुळे पत्र हा प्रकार आता थोडासा कमी झालेला आहे। पण एक काळ पत्र हा अत्यंतिक महत्वाचा एक संपर्काचा भाग होता। पत्राच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना एकमेकांच्या भावना, एकमेकांचे विचार पोहोचायचो। तसं पाहिलं तर पत्र काय आहे? पत्र फक्त एक कागदाचा तुकडा आहे। पण जर विचारच केला तर पत्र काय आहे? पत्र आपल्या काळजाचा तुकडा। एवढं पत्राला आणि पत्रातील मजकुराला बघतोय। तर आज आपण या पाठातून शाळेतला शिपाई विद्यार्थ्यांना पत्रातून काय सांगतो हे पाहणार आहोत। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं, पण राहून जायचं। घाबरू नका, मी कुणी उपदेश करणारा माणूस नाही। मी तुमच्या शाळेतला शिपाई आप्पा। शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही, म्हणून हे पत्र। तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही। मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन। हे सगळं लहानपणी राहून गेलं। घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी, पण तुम्ही सुदैवी आहात। रोज नवीन गोष्टी कानावर पडतात। खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात। पण तुम्ही उगीच चिंता करू नका। चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाहीत असं। शाळेतील आप्पा नावाचा एक शिपाई विद्यार्थ्यांना पत्र लिहितो आणि पत्रात तो काय म्हणतो की माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी मला बोलायचं आहे, पण राहूनच जायचं। शाळेत तुम्ही खूप घाईत असता, त्यामुळे तुमच्याशी मला नीटपणे बोलता येत नाही, म्हणून मी पत्र लिहितोय। खरं तर मी तुम्हाला उपदेश करणार नाही, कारण मी शिपाई आहे। मी फक्त तुमच्याशी संवाद साधणार आहे। खरं तर तुम्हाला ज्यावेळेस शाळेमध्ये वर्गामध्ये शिक्षक शिकवतात, मीच अधूनमधून कान देऊन ते ऐकत असतो, कारण मला माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण वेळ शाळेत बसून शिकण्याची संधी मिळाली नाही, कारण माझ्या घरची परिस्थिती तशी होती। पण तुम्ही सुदैवी आहात। शिपाई काका आजच्या विद्यार्थ्यांना काय सांगतोय की तुम्ही सुदैवी आहात, कारण तुमच्या घरची परिस्थिती किमान चांगली आहे आणि म्हणून तुम्ही पूर्ण वेळ शाळेमध्ये बसून शिकू शकता। एक अत्यंत महत्वाचा मुद्दा शिपाई काकाने आपल्या पत्रात विद्यार्थ्याला सांगितलेला आहे। काय म्हणतात शिपाई काका? अरे, तुमच्या शाळेमध्ये येणारे पालकच मला जास्त चिंतेत दिसतात। हल्ली विद्यार्थ्यापेक्षा पालकांची चिंता वाढलेली आहे। कुठल्याही परीक्षा सेंटरवर तुम्ही जा, ट्युशनच्या ऍडमिशनच्या वेळेस जा, शाळेच्या प्रवेशाच्या वेळेस जा, कॉलेजच्या प्रवेशाच्या वेळेस जा, तुम्हाला विद्यार्थ्यापेक्षा पालकांची चिंता, घाई आणि काळजी जास्त दिसते। पण याने अत्यंत महत्वाचा विचार मांडलेला आहे। काय म्हणतात लेखक या शिपाईच्या पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना की चिंता केल्याने काय होणार आहे? चिंता केल्याने फक्त तुमच्या कपाळावरच्या आठी वाढतात, मार्क्स वाढत नाही। चिंता करून कधीही कोणाची प्रगती झालेली नाही, म्हणून विनाकारण चिंता करू नका, असाही सल्ला या पत्रातून दिलेला आहे। बघूया पुढे।
पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार. म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाहीतर शिक्षक तरी. पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं, आपण कौतुकास पात्र होऊ शकतो, या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहित आहे, कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता चार्जरच बघा. चार्जर नसला तर मोबाईलचा काय उपयोग आहे का? डॉक्टर एवढीच नर्स पण महत्वाची असते. तुम्ही बघा, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीची भूमिका महत्वाची असते. समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात, पण बिस्मिल्ला खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे. हे मला पटलंय, म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं, पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं. अतिशय मोलाचा संदेश या परिच्छेदामध्ये आहे. लेखक या पत्राच्या माध्यमातून शिपायाच्या तोंडून विद्यार्थ्यांना सांगतात. काय म्हणतात? हा शिपाई काका विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही आता 10वीला आहात, पुढच्या वर्षी तुम्ही कॉलेजला जाणार आहात. तुमचं कॉलेजचं नवं जीवन सुरू होईल. तुम्हाला काय बनायचे निर्णय घेण्याची वेळ तुमच्यावर येईल. मला माहितीये, हा शिपाई काका विद्यार्थ्यांना सांगतोय की आपल्या शाळेमध्ये प्रतिवर्षी शिक्षक दिन असतो. या शिक्षक दिनामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांची अपेक्षा अशी असते की त्यांनी शाळेत मुख्याध्यापक बनावं त्या दिवसापुरतं, किंवा शिक्षक बनावं. शिपाई बनावी अशी कोणाची इच्छा नसते. पुन्हा शिपाई काका सांगतात की तुम्ही शिपाईच व्हावं असं मी म्हणणार नाही, पण शिपाई बनून देखील म्हणजे शेवट बनून देखील खूप चांगलं काम करता येते, याच्यावर तुमचा विश्वास नाही का? अतिशय महत्वाचा आणि मोलाचा संदेश या पत्राच्या माध्यमातून शिपाई काका विद्यार्थ्यांना देतात की काम कोणतं फार महत्वाचं किंवा कोणतं काम कमी महत्वाचं नसतं. आपण ते काम कसं करतो याला जास्त किंमत आहे. त्यांनी उदाहरण दिली बघा, ते मोबाईल आणि चार्जर. आपल्या सगळ्याला वाटतं की मोबाईल खूप महत्वाचा आहे, पण क्षणभर असा विचार करा की चार्जरच नाही. काय महत्व आहे त्या मोबाईलला? क्रिकेटचं त्यांनी उदाहरण दिले. क्रिकेटचा कॅप्टन धोनी कोहली. मला माहितीये धोनी कोहली हे जगातील सर्वोत्तम कर्णधार आहे. धोनीला तर आपण जगातील नामवंत कर्णधार म्हणून गौरवतो. पण त्या कर्णधाराला महत्व आहे, खेळाडूलाही महत्व आहे, पण त्याचबरोबर त्या खेळाची पीच बनवणाऱ्या त्यालाही महत्व आहे. कारण बऱ्याचदा सामन्याचा निर्णय त्या पीचवर अवलंबून असतो, म्हणून त्याला आपल्याला कमी समजता येणार नाही. त्यांनी तिसरं उदाहरण दिलं, डॉक्टर आणि नर्स. सर्वसामान्य प्रत्येकाच्या नजरेत कोण महत्वाचं आहे? डॉक्टर महत्वाचा आहे. पण भावांनो, जर दवाखान्यात नर्स म्हणजे परिचारिकाच नसेल तर रोग्याची सेवा आणि शुश्रूषा कोण बरे करेल? म्हणून डॉक्टरही महत्वाचा आणि परिचारिकाही महत्वाची. म्हणून लेखक सांगतात की तुमचं काम कोणतं आहे हे फार महत्वाचं नाही, पण तुम्ही ते काम कसं करता हे जास्त महत्वाचं आहे. पुन्हा शिपाई काका पत्रातून विद्यार्थ्यांना सांगतात की असं काम करा की जगात ते सर्वोत्तम झालं पाहिजे. बघा, अगदी झाडू मारणारं जरी काम तुमच्या हाती असलं तरी असा सुंदर झाडू मारा की क्षणभर रस्त्याने जाणाऱ्याने विचार केला पाहिजे की रस्त्याची सफाई करणारा कोण कामगार आहे. हा शिपाई काका मोठ्या अभिमानानं सांगतोय विद्यार्थ्यांना की मला याचं महत्व पडलंय, म्हणून आपल्या ग्रंथालयातल्या कोणत्याही पुस्तकावर थोडीशीही देखील धूळ नाही, कारण तिथं काम मी करतो. पुन्हा ते सांगतात की तुम्ही असं काम करावं असं नाही, पण कुठलंही काम करा, पण त्यामध्ये टॉपवर जा.
त्याने उदाहरण दिलं बिस्मिल्ला खानचं. सनई खूप वाजवतात पण बिस्मिल्ला खान सारखे नाही, कारण ते मन लावून सनई वाजवतात. पुढे बघू. मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचंय, पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झालं तर पेशंट कोण उरणार जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण. पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखराच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती, पण आता खिडकी उघडा, त्या मधमाशा नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घर सुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल. याही परिच्छेदामध्ये खूप महत्वाचा संदेश आहे. लेखकाने मर्मभेदी लेखन केलेलं आहे. हल्ली प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझ्या पोराने डॉक्टर झालं पाहिजे किंवा इंजिनियर झालं पाहिजे. प्रत्येक बापाची आणि पर्यायाने बापाच्या इच्छेसाठी मुलांची महत्वाकांक्षी अशी आहे की डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं. पण गमतीने लेखक या पत्राच्या माध्यमातून म्हणतात की जर सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण? पेशंट शब्दाचा अर्थ मी लिहून दिलेला आहे मराठीत. आपण हल्ली काही शब्द इंग्रजीत इतके सर्रास वापरतो की त्याला मराठीत शब्द काय आहे हेही माहिती नसतं. पेशंट म्हणजे रुग्ण. जर सगळे डॉक्टर झाले तर रुग्ण कोण होईल? का एकमेकाला सगळे इंजेक्शन देत बसतील? म्हणून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या माणसांची आपल्याला गरज आहे. शिपाई काका मुलांना सांगतात की तुम्ही फुलपाखराच्या मागे खूप फिरता, मी तुम्हाला पाहतो, पळता, त्याला पकडता, पण फुलपाखराच्या जीवनाचा अभ्यास तुम्ही कधी केला का? त्यांनी दुसरं उदाहरण दिलंय मधमाशांचं. त्याने सांगितलं की तुमच्या वर्गाच्या बाजूलाच मधमाशाचं मोहोळ बसलं होतं म्हणून खिडकी बंद होती, आता ती खिडकी उघडा आणि अभ्यास करा त्या मधमाशांचा. किती कष्टाने त्या मध गोळा करतात आणि सुंदर आपलं घर बनवतात. कदाचित माणसाला देखील ते बनवता येणार नाही. जर तुम्ही नीटपणे बारकाईने मधमाशांचा अभ्यास केला तर तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत कळेल. आयुष्यात ज्याला कष्टाची किंमत कळाली तो माणूस खूप मोठा होतो. जी अळसी कामचुकार माणसं असतात त्यांना कष्टाची किंमत कळत नाही आणि म्हणून ते आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीत, त्यांची प्रगती होत नाही, ते कधी स्वावलंबी बनत नाहीत आणि पर्यायाने कधी ते स्वाभिमानी राहू शकत. म्हणून कष्टाची किंमत कळली पाहिजे असाही सल्ला दिलेला आहे. मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो. ओळख नसली तरी आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचले. जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचे, पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढे महत्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितीये? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले. खरंच हृदयस्पर्शी लेखन आहे. 2 उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. मुंबईला एक माणूस जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो. तो ज्यांच्या घरी जातो ते लोक त्याच्या ओळखीचे किंवा परिचयाचे असतात असं नाही, तरीही तो जातो. त्यांच्या बाथरूमचे नळ पाहतो आणि जर नळ गळत असतील, त्याच्यातलं पाणी त्यामधून वायाला जात असेल तर तो स्वखर्चाने तो नळ दुरुस्त करतो. आतापर्यंत त्याने हजारो घरी जाऊन लाखो लिटर वाया जाणारं पाणी त्यांनी वाचवलेलं आहे. आणि लेखक काय सांगतात की गळणारं पाणी वाचवणं म्हणजेच रडणाऱ्या माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसणे एवढं महत्वाचं आहे. आयुष्यात तुम्हाला हे करता आलं तर खूप महत्वाचं आहे. आपण पाहतो की पाण्याचं महत्व आता किती आहे. काही जण सांगतात की जगात जर 3रं महायुद्धच झालं तर ते पाण्यावर होईल असंही काही लोकांचं सांगणं आहे. म्हणून पाणी वाचवण्याचा सल्ला देणारा माणूस नुसता सल्ला देत नाही तर कृती करतो. त्याने दुसरं उदाहरण दिले का लहान मुलाचं. त्याने पैसे जमा केले
आपल्या वाढदिवसासाठी, पण त्याची खूप मोठी पार्टी केली का? नाही. त्याने ते पैसे, त्याने उदाहरण दिले लेखकाने की झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावून जायला लागायचं की जे धोक्याचं होतं, कधीही तो तुटका पूल पडू शकला असता. या संवेदनशील मुलाने आपल्या वाढदिवसाला जमा केलेले पैसे त्या पुलासाठी दिले आणि तो पूल पक्का बनावा अशी त्याची इच्छा होती. किती महत्वाचा विचार आहे. लहान मुलाच्याही मनात संवेदनशील भावना आहे की पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा हे पैसे गरिबांच्या झोपडपट्टीतल्या मुलांच्या रस्त्याला जो पूल आहे तो पूल पक्का होण्यासाठी होते. हा विचार जर प्रत्येक माणसाने केला तर आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ. पुढे बघूया आपण. असं आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे. एका माणसाने 10 झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातला सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले 10 झाडं विचार करा. अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टूनची नाव जास्त पाठ आहेत, पण झाडांची नावं विचारली तर 10 झाडं सुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत कावळा, कबूतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षी सुद्धा ओळखता येत नाही. फुलं सुद्धा 5-7च पाठ असतात. पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं, झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्वाची असतात. दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमानं. माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही, पण झाडं मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्वाचे आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे, पण तुमचा देश किती श्रीमंत आहे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडाचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहे. अतिशय महत्वाचा आणि उपयुक्त संदेश या परिच्छेदात आहे. वृक्षारोपणाचं महत्व सांगितलेलं आहे. लेखक या पत्राच्या माध्यमातून शिपाई काकाच्या तोंडून विद्यार्थ्यांना सांगतात की आपल्याकडे लोकसंख्या खूप आहे. भारताची लोकसंख्या लेखकाने जरी या ठिकाणी 125 कोटी सांगितली असली तरी आज घडीला आपली लोकसंख्या 130 करोडच्या पुढे आहे. लेखक सांगतात की जर एखाद्याने 10,000 झाडे लावली तर 130 कोटी लोकांनी जर 10 झाडं लावली तर या देशामध्ये किती झाडं होतील आणि भारत जगात निसर्ग संपन्न राष्ट्र बनेल. लेखकांवर सुंदर उदाहरण दिले. पुस्तकाची पानं महत्वाची आहेत कारण त्यात विचाराचं खाद्य असतं, पण झाडाच्या पानामध्ये झाडाला जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्वाची आहेत. पुस्तकाचीही पानं महत्वाची आहेत आणि झाडाची पानं महत्वाची आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी या दोन्ही पानावर प्रेम केलं पाहिजे. म्हणजे पुस्तकही वाचली पाहिजे आणि झाडही लावली पाहिजे आणि ती जगवली पाहिजे, वाढवली पाहिजे. लेखकाने अतिशय महत्वाचा सल्ला दिलेला आहे. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची सावली इतरांना उपयोगी पडत नाही, पण झाडं मोठी झाली तर त्याची सावली मात्र आपल्याला अनेकांना पाहिजे. लेखक खंत व्यक्त करतात. काय खंत व्यक्त करतात की हल्ली आहे आम्हाला कार्टूनची नावं माहिती आहेत, पण 10 झाडाची नावं सांगा म्हटलं तर सांगता येणार नाही. 10 फुलांची नावं सांगा म्हटलं तर सांगता येत नाहीत. 10 पशु पक्ष्यांची, प्राण्यांची नावं सांगा म्हटलं तर तुम्हाला सांगता येणार नाही. असा काहीसा खंत वजा प्रश्न, खंत वजा विचार आप्पा म्हणजे शिपाई मुलांना विचारतात. मुलं टीव्हीच्या, मोबाईलच्या दुनियेत इतकी गढून गेलेली आहेत की निसर्गाकडे त्यांना पाहायला वेळच मिळत नाही. पण आपण निसर्गापासून जितकं दूर जाऊ तितकं आपलं आरोग्य मात्र खराब होईल. आणि म्हणून लेखकाने या पत्राच्या माध्यमातून एक महत्वाचा सल्ला दिलाय की झाडे लावा, वृक्ष. जे एखाद्या माणसाला असं वाटतं आपल्या घरासमोर खूप मोठी गाडी असली की आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन होईल. एखाद्या ते खरंही आहे, पण तुमच्या भोवती किती झाडी आहे याच्यावर देशाची श्रीमंती ठरते. म्हणून देशाला जर श्रीमंत बनवायचं असेल तर झाडे लावा आणि झाडे जगवा. वृक्षारोपणाचं महत्व हे नुसतं बोलून जमणार नाही, तर त्याला कृतीत आणावं लागेल असा सल्ला या ठिकाणी दिलेला आहे.
खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं. पण आपल्या देशाला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवी. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एक जण तर सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसले पाहिजे. परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल, पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचं मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलंय. जगभराचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्य दिवे बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. खूप महत्वाचा सल्ला आहे. तुम्ही खूप पैसे कमवणार मला माहिती आहे असं आप्पा म्हणतो. आणि पैसे कमवल्यानंतर लोक निसर्ग पाहायला, समृद्ध पाहायला, सौंदर्य पाहायला दुसऱ्या देशात जातात. अरे पण आपल्या देशाला समृद्ध बनवा ना. तशी माणसांची आपल्याला गरज आहे. अजून एक महत्वाचा सल्ला त्याने दिलेला आहे. तुम्ही परदेशात जाणार, मोठ्या हुद्द्यावर नोकरीला जाणार, पैसा कमावणार, परंतु तुमच्यापैकी कोणीतरी मला महाराष्ट्रातल्या सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. तुम्ही जर शाळेत पहिला आला तर तुमचं नाव भिंतीवर कोरलं जाईल, पण लेखक सांगतात की तुम्ही लिहिलेलं एखादं तरी पुस्तक ग्रंथालयात असलं पाहिजे. याच्यातून तुम्हाला सृजनशीलतेचा सल्ला दिला जातो. बघा, माहितीये मार्क मिळवणं, नोकरी मिळवणं, पैसा कमवणं हे तुमच्या सांसारिक जीवनाला महत्वाचं आहे, पण तुमच्याकडून काहीतरी भव्य दिव्य घडलं पाहिजे, काहीतरी नवीन घडलं पाहिजे. तुम्ही काहीतरी नवीन साहित्य निर्माण केलं पाहिजे, जे लोकांनी वाचून त्याच्या आयुष्याचं काहीतरी भलं होईल. असाही सल्ला लेखक या ठिकाणी देतात. तुम्ही खूप मोठ्या मोठ्या हॉटेलला जाणार आहात मला माहिती आहे, परंतु तुमच्यापैकी एखाद्या तरी शेतात मला हुरडा खायला यायचा आहे असंही हा शिपाई सांगतोय. म्हणजे तुमचं प्रेम मोठ्या मोठ्या हुद्द्यावर, नोकरीवर, पैशावर असताना तुमच्या गावावर आणि तुमच्या शेतावर असलं पाहिजे, आणि तुमच्या शेतावर तुम्ही मला कधीतरी बोलावलं पाहिजे असंही सांगतात. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिले. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय, पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत, पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणायला पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाही. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा. जग विचारेल तुम्हाला शाळेत किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिले दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर असेच मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत, हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. माझे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण होते हे कुणाला माहित नसतं, पण ते किती आदर्श व्यक्ती होते सगळ्या जगाला माहिती आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्वाचं आहे. 10वीत कुणाचे गुण जास्त असणार, कुणाचे कमी असणार, पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखे तुम्ही असणार. मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा. तुमचा आप्पा. पाठाचा समारोप करत असताना, या पत्राचा समारोप करत असताना शाळेतील शिपाई काका विद्यार्थ्यांना अत्यंतिक महत्वाचा सल्ला देतो, जो सगळ्याच विद्यार्थ्यांना उपयोगी आहे. आप्पा सांगतोय की मी तुम्हाला बघितलं की वर्गामध्ये तुम्ही शिस्तीत बसलेला आहात, कारण तुम्हाला शिक्षकांनी शिस्तीत बसायला सांगितलं, पण त्यापेक्षाही वेगळं मी तुम्हाला बघितलेलं वर्गाच्या बाहेर दंगा करताना, खेळताना. बऱ्याचदा तुमचा दंगा पाहून अनेक जण म्हणायचे अशी पोरं कुठंच पाहिली नाही, पण तुमच्या दंग्याचा शिपाई काकाला कधी राग आला नाही. म्हणून सांगतात शिपाई काका की मला तुमच्या दंगा, मस्ती, खेळ याचा कधी राग आला नाही. मला असं वाटलं की कदाचित जर तुम्हाला म्हटलं पाहिजे की तुम्ही असं काम करून दाखवा की असं की अशी पोरं आम्ही कुठंच बघितली. हल्ली लोक गुण म्हणजे मार्क्सला जास्त महत्व देतात. बरेच जण विचारतील, जगे विचारतील तुम्हाला की किती गुण आहेत, पण मी सांगेन तुम्ही किती गुणी आहात. बघा, मी अत्यंत महत्वाचा एक मुद्दा लिहिलेला आहे की तुम्हाला किती गुण मिळाले यापेक्षा तुम्ही किती गुणी आहात हे जास्त महत्वाचं आहे. एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व त्याला मिळालेल्या मार्क्सहून किंवा त्याला मिळालेल्या गुणावरून न ठरवता त्याच्या अंगात असलेल्या सद्गुणावरून ठरवलं जातं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की मला शिक्षित तरुणापेक्षा सुसंस्कृत तरुण जास्त प्रिय आहे.
म्हणजे केवळ तुमच्याकडे गुण आहेत, पण जर तुमच्या अंगात सद्गुण नसतील तर तुमच्या ज्ञानाचा आणि शिक्षणाचा फायदा समाजाला होणार नाही. म्हणून लेखक शिपाई काकाच्या माध्यमातून पत्रातून विद्यार्थ्याला सांगतात की तुम्ही किती मार्क घेतले याला फार महत्व नाही, तुम्ही आयुष्यात कसे जगाल याला महत्व आहे. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलंय थोर शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. एपीजे अब्दुल कलामला 10वीला किती गुण होते हे कोणी विचारणार नाही, पण त्यांचं जीवन या देशासाठी, या राष्ट्राच्या उन्नतीसाठी किती महत्वाचं होतं हे जास्त महत्वाचं आहे. एपीजे कलामला कोणी विसरू शकणार नाही की त्यांच्या अंगात असणाऱ्या गुणांवर. म्हणून सरते शेवटी ते विद्यार्थ्यांना सल्ला देतात की तुम्ही आयुष्यात असं काहीतरी करा की ज्यामुळे जग तुमच्याकडे एक आदर्श म्हणून पाहिजे. भलेही तुम्हाला मार्क कमी जास्त असले तरी त्याला फार महत्व देऊ नका. हल्ली मार्काच्या मागे धावणारे मुलं बाकीच त्यांच्या अंगात असणारे सृजनशीलतेचे गुण मात्र विसरून चाललेले आहात. म्हणून मीही या पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्यंतिक महत्वाचा सल्ला देतो की तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्वाचं आहे, तुम्ही तुमच्या स्वतःकडे कसं बघता हे महत्वाचं आहे. मला माहितीये बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया, पैसा भगवान नहीं है लेकिन भगवान से कुछ कम भी तो नहीं है. परंतु माणसाने किती कमवावं, जगायला किती पैसा लागतो आणि कितीही पैसा कमावला तुम्ही आणि जर तुमच्या अंगात चांगले सद्गुण नसेल, तुमच्यात सामाजिक बांधिलकी नसेल तर तुमच्या पैशाला जगाच्या मार्केटमध्ये कवडीचीही किंमत नाही. म्हणून संवेदनशील बना, सृजनशील बना, उघड्या डोळ्याने जगाकडे पहा आणि आपण देशासाठी काहीतरी करू शकतो का हा महत्वाचा विचार डोक्यात ठेवा. आणि जसं लेखकाने सांगितलंय की वृक्षाचं महत्व, तुमच्या मधल्या सद्गुणाचं महत्व, जगाकडे पाहण्याच्या तुमच्या वैश्विक दृष्टीचं महत्व ते जपा आणि स्वतः समृद्ध व्हा आणि राष्ट्रालाही समृद्ध करा. जर राष्ट्राला समृद्ध करायचं असेल तर राष्ट्राकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि ते तुम्ही नक्की बदलाल आणि उद्याचे या देशाचे अत्यंत सुसंस्कृत आणि सृजनशील नागरिक म्हणून तुम्ही पुढे याल एवढीच अपेक्षा. धन्यवाद.